नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। मंगल पर्वाला झाली सुरुवात, बाप्पांचे झाले आगमन, गणेशाची सर्वत्र स्थापना, पोलिसांचा QR कोड बंदोबस्त। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात विधिवत गणेशाची स्थापना, 10 दिवसात लोकोपयोगी कामे करणार, महानगर अध्यक्षांची ग्वाही। ढोल ताशांच्या गजरात RRCच्या बाप्पांचे स्वागत, कार्यकारी संचालक पंकज देशमुखांनी केली सपत्नीक पूजा। RRCच्या बाप्पांचे जल्लोषात केले गेले स्वागत, 100 कर्मचाऱ्यांनी वाजत गाजत आणले बाप्पांना। अकोला शहरात गणेशोत्सवात 5 कोटींची उलाढाल, भाविकांमध्ये सर्वत्र उत्साह, आनंद आणि जल्लोष। आता सविस्तर बातम्या। हिंदू धर्मातील सर्व देवतांमध्ये आद्य पूजेचा मान असलेल्या गणरायाच्या उत्सवाला शनिवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। अकोल्यासह खेड्यापाड्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे। घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडपातील गणपती अशा 2 रूपांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो। घरगुती गणेशाबरोबर सार्वजनिक गणेशाचे आगमन आज झाले। सार्वजनिक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचीही धावपळ सुरू आहे। घरी येणाऱ्या बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात मंगलमय वातावरण होते। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो। यंदा गणेश चतुर्थीचा उत्सव आजपासून सुरू झाला आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात विधिवत पूजा करून गणपतीची स्थापना केली गेली। 1.5, 5, 7, 10, 11 व 21 दिवस गणपतीची प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा करतात। गणेशोत्सवानिमित्त गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वा, जास्वंद आदी फुलांना प्रचंड मागणी आहे। गणपतीला लागणारी कंठी, मुकुट, वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे आदींची खरेदी सुरू आहे। गणपतीला लागणाऱ्या वस्त्रांच्या खरेदीसाठी भक्तांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या आहेत। विविध सुगंधांच्या अगरबत्ती, कापूर, धूप यांची बाजारात मागणी वाढली आहे। पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पंचामृतातील साहित्याचीही खरेदी सुरू आहे। जिल्ह्यात सर्वत्र श्री गणेश उत्सवास सुरुवात होत असून संपूर्ण गणेश उत्सव कालावधीत शांतता व सुव्यवस्थेच्या वातावरणात साजरा होण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व उपाययोजना व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। श्री गणेश उत्सवादरम्यान एकूण 1698 गणेश मंडळांची स्थापना प्रस्तावित आहे। संपूर्ण उत्सव काळात जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे हेतू जिल्हा आस्थापनेवरील जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून अधिक बंदोबस्ताकरिता राज्य राखीव पोलीस बलाची 1 कंपनी व 1 प्लाटून तसेच 800 होमगार्ड सैनिक तैनात करण्यात आले आहेत। तसेच श्री गणेश उत्सवाकरिता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथून 1 पोलीस उपअधीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक सुद्धा बंदोबस्ताकरिता प्राप्त होणार आहेत। जिल्ह्यात एकूण 673 गणेश मंडळांच्या ठिकाणी QR कोड लावण्यात येत असून त्या ठिकाणी पोलीस नियमित भेटी देऊन स्कॅनिंग करणार आहेत। उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणचे कव्हरेजसाठी CCTV कॅमेरे सुद्धा लावण्यात येणार आहेत। वरील सर्व माध्यमातून पोलिसांची प्रत्येक घडामोडीवर तीक्ष्ण नजर असणार आहे। श्री गणेश उत्सव शांततेत व सुव्यवस्थेच्या वातावरणात उत्सव साजरा करताना सर्व धर्म समभाव व सामाजिक ऐक्य अबाधित राहील याची जाणीव ठेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केले आहे। 7 तारीख से श्री गणेश स्थापना अकोला जिले में होने वाली है। अकोला जिले में लगभग 1650 के आसपास
गणपति स्थापना होने वाली है। श्री गणेश पर्व शांति से जाए उसके लिए पुलिस डिपार्टमेंट की तरफ से लगभग 1-1.5 महीने से ही तैयारी शुरू है। उसमें जिला स्तरीय कोऑर्डिनेशन बैठक जिलाधिकारी कार्यालय में सभी गणेश मंडल, ईद के मंडल, पीस कमेटी के सदस्य, सर्व अधिकारियों के साथ हो चुकी है। उसके अलावा पुलिस स्टेशन स्तर पर भी सभी प्रभारी अधिकारी एंड उप विभाग के स्तर पर डीवाईएसपी इन्होंने तैयारी की है। बाहर से भी हमारे पास कुछ म्युनिसिपल आ जाएगा। इसके अलावा जो समाज कंटक हैं उनके अगेंस्ट में कार्रवाई सतत शुरू है। पीस कमेटी मीटिंग्स ली जा रही हैं। हमारी तरफ से सभी को आह्वान है कि सन उत्सव का समय है एंड उसको शांति से सभी लोगों को मनाना चाहिए। इस समय 16 तारीख को ईद का पर्व भी है, 17 तारीख को गणेश विसर्जन है, तो दोनों पर्व सब लोग शांति से मनाएं, ऐसा हमारी तरफ से आह्वान है। पुलिस डिपार्टमेंट ने पूरी तरह से तैयारी की हुई है एंड कहीं पे भी किसी टाइप का प्रश्न अगर होगा तो पुलिस कायदेशीर तरीके से उसको हैंडल करेगी। सोशल मीडिया पर कभी कभी देखने में आता है कि कुछ ऐसी पोस्ट वायरल होती हैं जो कि बहुत ज्यादा ऑब्जेक्शनेबल हैं। कभी किसी धर्म के बारे में, किसी महापुरुष के बारे में कुछ अनाप शनाप बोलती हैं। तो ऐसी पोस्ट कभी भी अगर आपके सामने आती है तो उसको बिना सोचे समझे फॉरवर्ड नहीं करना चाहिए। आपके अगेंस्ट में कायदेशीर कार्रवाई हो सकती है। एंड बहुत बार ऐसा भी देखने में आया है कि जो पोस्ट वायरल होती हैं हो सकता है वो बहुत पुरानी हो या फिर अकोला की नहीं हो, किसी दूसरे राज्य की हो या किसी और देश की हो। तो हमारी एक नैतिक जवाबदारी है कि हम इसको वेरीफाई करें कि ये पोस्ट किसके बारे में है एंड केवल वेरीफाई करने के बाद ही अगर हमको लगता है कि ये पोस्ट में कुछ आपत्तिजनक है तो लोकल पुलिस स्टेशन में उसकी जानकारी दें, न कि उसको वायरल कर दिया जाए। तो हमारी तरफ से सभी को विनती रहेगी कि सोशल मीडिया का यूज अच्छी चीज के लिए करना चाहिए एंड सोशल मीडिया ऑब्जेक्शनेबल पोस्ट से दूर रहना चाहिए। राष्ट्रवादी काँग्रेस महानगराच्या वतीने पक्ष कार्यालयात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली। लाडकी बहीण योजनेला मिळत असलेल्या व्यापक प्रतिसादाचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे, असे ठामपणे सांगत महानगर अध्यक्षांनी गणेशोत्सवात विविध लोकोपयोगी कामे पक्ष हाती घेणार असल्याचे सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगर कार्यालय येथे श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। महानगराध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली। यावेळी मनोज गायकवाड, महिला अध्यक्षा सुषमाताई निचळ, युवक अध्यक्ष अजय मते, अशोक परळीकर, संतोष डाबेराव, सुनीताताई सावळे, प्रवीण देशमुख आदींसह महानगर पदाधिकारी उपस्थित होते। राज्यात लाडकी बहीण योजनेला मिळत असलेला व्यापक पाठिंबा आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या धोरणाबद्दल, महायुती सरकारबद्दल जनमनात सकारात्मक भाव असून गणेशोत्सवात विविध लोकोपयोगी कामे राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत घेण्यात येत आहेत। ढोल ताशाच्या आवाजात गणपती माझा नाचत आला। गणपती बाप्पा मोरया गजरामध्ये आरआरसी मुख्य कार्यालय परिसरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन धूमधडाक्यात करण्यात आले। आरआरसीचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली। दोन दशकांपासून पश्चिम विदर्भातील सर्वात लोकप्रिय न्यूज नेटवर्क म्हणून आरआरसी सिटी चॅनलची ओळख असून दरवर्षी आरआरसी न्यूज नेटवर्क मुख्य कार्यालय परिसरात गणपती बाप्पांची स्थापना करण्यात येते। यावर्षी धूमधडाक्यात सिटी कोतवाली ते आरआरसी कार्यालय ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झाले। दुपारी 3 वाजता आरआरसीच्या कार्यकारी संचालिका सौ कल्पना देशमुख, कार्यकारी संचालक पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली। यावेळी पंडित सुदर्शन शर्मा यांनी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली। गणपती बाप्पांची स्थापना करताना आरआरसी परिवारातील व्यवस्थापक सौरभ खाकुले, युनिट हेड राजेश निखाडे, संपादकांसह विविध विभाग प्रमुख, सर्व विभागांचे कर्मचारी यांची उपस्थिती होती। फटाक्यांची आतिषबाजी करीत गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या आनंदात आणि उत्साहात करण्यात आले। आरआरसीच्या वतीने पुढील 10 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले असून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या माध्यमातून राहणार आहे। 23 वर्षांपासून सेवा आमची, करमणूक तुमची हे ब्रीद घेऊन पश्चिम विदर्भात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आरआरसी नेटवर्कचा गणपती बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे।
नमस्कार, मी नेहा पाटील. अवघ्या महाराष्ट्रात बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहात झालेलं आहे आणि बाप्पांचा जय जयकार मोठ्या आनंदात साजरा होता पूर्ण महाराष्ट्रात. आपल्यासोबत आता जोडलेले आहेत RRC नेटवर्कच्या संचालिका माननीय कल्पनाताई देशमुख. आपण त्यांचं मत जाणून घेणार आहे की आई, तुम्ही सगळ्यांच्या कुटुंब प्रमुख म्हणजे आमच्या आई, तर आज त्यांच्या आपण जाणून घेणार आहे भावना की अवघं 2 दशकं पूर्ण झालेली आहेत आपल्याला आणि यावर्षीचा गणपती बाप्पा अतिशय हर्षोत्साहात आणि आनंदात येणार आहे आणि नवीन काहीतरी संकल्पना आपल्यासमोर सादर करणार आहे. तर तुम्ही काय शुभेच्छा देणार आहेत पूर्ण आपल्या दर्शकांना? नमस्कार. RRCची स्थापना झालेली आहे गणेशजीची आणि खरंच यावर्षी खूप उल्हास आहे. आमची सगळी टीम एकदम सज्ज आहे, मस्त सगळे कलरफुल दिसत आहे आणि खूप उल्हास आहे. तुम्ही सगळे पण 10 दिवस या आणि भाग घ्या आणि गणपतीचे दर्शन घ्या आणि आमच्या सगळ्या RRCच्या जितके प्रोग्राम आहे त्याच्यात जास्तीत जास्त भाग घ्या आणि या. सगळ्यांना गणेश चतुर्थीची पुन्हा खूप खूप शुभेच्छा. आपल्या सोबत आहेत आज अशाच RRCच्या संचालिका माननीय ऋतुजाताई देशमुख आणि आपला यावर्षीचा गणपती बाप्पा खूपच हर्षोत्साहात आणि आनंदात येणार आहे. त्याचबद्दल आपण त्यांच्या शुभेच्छा जाणून घेणार आहोत. सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा RRCचा बाप्पा आपण या वर्षी थोडा मोठ्या जोमाने साजरा करणार आहे, तर सर्वांनी अशीच प्रतिसाद द्यावी. आणि आम्ही भरपूरशा कॉम्पिटिशन्स पण ठेवलेल्या आहेत, तर जास्तीत जास्त त्याच्यात पार्टिसिपेट करा आणि भरपूर बक्षिसं जिंका. RRCच्या वतीने यंदा मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील क्रमांक 1 चे नेटवर्क असलेल्या RRC नेटवर्कच्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. RRC नेटवर्कच्या विविध विभागाचे 100 कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात गणेशाचे स्वागत केले. RRC नेटवर्कच्या गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. शहरातील युवा उद्योजक, उत्सव संकुलमधील सर्व प्रमुख व्यावसायिक, गांधी चौकातील इतर प्रमुख व्यावसायिक यांची उपस्थिती RRCच्या गणेशोत्सवात होती. अगदी RRC कर्मचाऱ्यांनी वाजत गाजत गणेशाचे स्वागत केले. यावेळी RRC कन्स्ट्रक्शन, RRC ब्रॉडबँड, RRC केबल नेटवर्क, RRC स्टोन क्रशर, सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, लेन्स कार्ट, लिनन क्लब, एनामोर, व्हेन हुसेन या विविध प्रतिष्ठानचे सगळे कर्मचारी या गणेशोत्सवात सहभागी झाले होते. RRC नेटवर्कने यंदा गणेशोत्सवासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री गणेशाची आकर्षक मूर्तीची स्थापना आज करण्यात आली. RRC नेटवर्क आपल्या दर्शकांसाठी विविध कार्यक्रम यंदा गणेशोत्सवात घेऊन येणार आहे. इतकेच नव्हे तर विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. RRCचा बाप्पा या गणेशोत्सवात सहभागी होऊ शकता. घरचा बाप्पा सजावट स्पर्धेत भाग घेत आपल्या घरातील गणेशाचे व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता. घरचा बाप्पा सजावट स्पर्धेसाठी व्हिडिओ 12 सप्टेंबरपर्यंत पाठवू शकता. RRCचा बाप्पा या कार्यक्रमात 8 सप्टेंबर रोजी संस्कृती नृत्य कला मंदिर गणेश वंदना सादर करेल आणि स्वर अकॅडमी यांच्यामार्फत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. 9 तारखेला तूच सुख करता तूच दुःख हरता हा गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील ऋतुजा रानडे आणि मदन खुणे. तर 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. स्वर अकॅडमी यांच्याद्वारे सुरेल गाणी तर नृत्यरंग कथक कला मंदिराद्वारे ग्रुप डान्स सादर होईल. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी, लेखक, जगविख्यात गाणं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं मित्र माझा वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम अनंत राऊत यांची उपस्थिती असेल. हिवरखेडमध्ये धाडसी चोरी करण्यात आली. नगदी अंदाजे 7 लाख रुपये लंपास करण्यात आले. या चोरीतील चोरटे CCTVमध्ये कैद झाले. राज्य महामार्गावरील भर चौकात धाडसी चोरी करून चोरट्यांचे हिवरखेड पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. हिवरखेड येथील अकोट जळगाव तेल्हारा या टी पॉइंटवर ओम शक्ती धाब्यासमोर स्वाद ढाब्यानजीक माऊली केला सप्लायर्स नावाने केळीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ऑफिसवर दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी केळी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना चुकविण्यासाठी मोठी रक्कम आली होती. याची जाण असणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बरोबर त्याच दिवशी रात्री जबरी चोरी करत जवळपास 7 लाख रुपये नगदी लंपास केल्याची घटना घडली आहे.
चोरट्यांनी रात्रंदिवस वाहणाऱ्या राज्यमार्गावरील दुकान फोडून त्यामधील मोठा लोखंडी कपाट बाजूच्या शेतात नेऊन फोडला आणि त्यातील रक्कम लंपास करून अकोला जिल्हा पोलीस दल आणि हिवरखेड पोलिसांना खुले आव्हान दिल्याचेच दिसत आहे। चोरट्यांनी चालाखी करत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे अस्ताव्यस्त करून इतरत्र फिरवून ठेवले होते, परंतु नजरचुकीने त्यांचे एक कॅमेरावर लक्ष राहिले नाही आणि त्याच कॅमेऱ्याने त्यांचा घात केला आणि ते चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांना अकोला आणि हिवरखेड पोलीस किती लवकर कैद करतात की पकडू शकत नाहीत, याकडे जनतेचे लक्ष आहे। आज सकाळी मी दुकानावर आलो तो मला शटर उघडेल दिसलं की 6:30 पावणे 6 वाजता मी सारेला फोन लावला की आमचं सामान सारं व्यस्त पडेल होतं आणि अलमारीचं कपाट तिकडे वावरात नेल पडत होतं, पुरी दुकान फोडेल होती, शटर यूज केलं होतं आणि कागदपत्रही सारे उचकेले होते। कमीत कमी 6-7 लाख रुपये होते त्याच्यात। त्यानं थैली ते अलमारी पुरी नेली, पराठीत जाऊन ती अलमारी फोडली आणि तिथंच फेकून दिलं सारं सामान। आमची अशी मागणी आहे बा की पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, कारण सीसीटीव्ही फुटेज सारं आमच्याजवळ आहे, पोलिसवाल्यांनी पाहिलं। हरितालिका निमित्त हजारो महिलांनी शुक्रवारी राजराजेश्वर मंदिरात रात्री पूजन केले। मातृशक्तीचा उत्साह यावेळी पाहण्यासारखा होता। इतकेच नाही तर मोठ्या संख्येत कुमारिकांची उपस्थिती मंदिरात होती। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी विवाहित महिलांनी शुक्रवारी उपवास करून मोठ्या भक्तिभावाने हरितालिका व्रत साजरे केले होते। महिलांनी घरोघरी हरितालिका पूजन करून आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून रात्री उशिरापर्यंत भगवान भोलेनाथ व हरतालिका यांची आरती करून हरतालिका साजरी करण्यात आली। तसेच कुमारिकांनाही त्यांच्या आवडीचा वर मिळावा म्हणून हे व्रत पाळतात। अनेक मुली पहिल्यांदाच हे व्रत पाळत असल्याने रात्री 11 वाजल्यानंतर महिलांनी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर, माणकेश्वर मंदिर, जागेश्वर मंदिर आदींसह 12 ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती। वेशभूषा करून आलेल्या या महिला व मुलींनी श्री राजेश्वरात रात्री उशिरापर्यंत जागून हरितालिका व्रत मोठ्या उत्साहात पाळले। मंदिरात विविध खेळ खेळून आनंद साजरे केले। रात्री पाऊस पडल्यानंतरही सर्व महिला आनंदोत्सव साजरा करताना दिसल्या। गणेशोत्सवात गणेशाची सजावट आणि त्यासाठी इलेक्ट्रिक दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करण्यात आली। गणेशोत्सवात भक्तांनी आज इलेक्ट्रिक दुकानांवर गर्दी केली होती। शहरात कौलखेड चौक, तुकाराम चौक, जठारपेठ चौक, क्रिकेट क्लब मैदान, जयहिंद चौक, मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी खरेदीसाठी गर्दी उसळली होती। सायंकाळी उशिरापर्यंत खरेदीचा जोर होता। दुसरीकडे गांधी चौक आणि दाना बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होती। दिव्यांच्या रोषणाईची मागणी अधिक दिसली। आकर्षक दिव्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती। इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर दिव्याच्या सजावटीसाठी गर्दी झाली होती। सजावटीसाठी वेगवेगळे प्रकार सध्या बाजारात आले आहेत। दिवे रोषणाईत माळांसह एलईडी दिव्यांचे घुमट, डान्सिंग दिवे, एलईडी फोकस, एलईडी दिव्यांची पेन्सिल, ओम, श्री व स्वस्तिक किंवा गणपतीच्या आकारातील एलईडी दिव्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे। सर्व रोषणाई एलईडी दिव्यांची असल्याने ऊर्जाही बचत होते। दिंडी आणि ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाचे स्वागत करण्यासाठी अकोला आधीपासूनच सज्ज आहे। चौक, अपार्टमेंट, गल्ल्या भक्तिमय वातावरणात बुडाल्या आहेत। गणेश चतुर्थी निमित्त अकोल्यात 5 कोटींची उलाढाल होणार आहे। गांधी चौकात फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाशेजारी गणेशोत्सवासाठी अगरबत्ती, धूप, कापडी फुले व त्यांची तोरणे, लाडू, मोदक, फुटाणे, टाळ, निरांजन, समई तसेच सजावटीसाठी आवश्यक असणारे आकर्षक कपडे, पडदे, विजेचे दिवे, तोरण आदींचे स्टॉल्स लावले आहेत। गणेश चतुर्थीनिमित्त अकोल्यात 5 कोटींची उलाढाल होणार आहे। प्रत्येक मंडपात 50,000 रुपये खर्च केला तरीही त्याचा आकडा 1 कोटी होता। गणेशोत्सवाबरोबर गौराईचे आगमन पाहता हा खर्च वाढता आहे। इतकेच नव्हे तर मंडपाव्यतिरिक्त 10 दिवसांच्या सोहळ्यासाठी विविध लाइटिंग, प्रसाद, हार फुले, वाहतूक, ढोल ताशे, दिंडी, भक्तांना महाप्रसादाचे वितरण आणि शेवटच्या दिवशीचा सोहळा या सर्व गोष्टींवर सुमारे 5 कोटींचा व्यवसाय अकोल्यात होईल। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। मंगल पर्वाला झाली सुरुवात, बाप्पांचे झाले आगमन, गणेशाची सर्वत्र स्थापना, पोलिसांचा QR कोड बंदोबस्त।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात विधिवत गणेशाची स्थापना, 10 दिवसात लोकोपयोगी कामे करणार, महानगर अध्यक्षांची ग्वाही. ढोल ताशांच्या गजरात आरआरसीच्या बाप्पांचे स्वागत, कार्यकारी संचालक पंकज देशमुखांनी केली सपत्नीक पूजा. आरआरसीच्या बाप्पांचे जल्लोषात केले गेले स्वागत, 100 कर्मचाऱ्यांनी वाजत गाजत आणले बाप्पांना. अकोला शहरात गणेशोत्सवात 5 कोटींची उलाढाल, भाविकांमध्ये सर्वत्र उत्साह, आनंद आणि जल्लोष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.